नांदेडमध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह बरसलेल्या रिमझिम पावसाने आंबा फळबागांचे मोठे नुकसान झाले। वादळी वाऱ्याने आंब्याच्या झाडाखाली फळांचा अक्षरशः सडा पडल्याचे चित्र आहे। काढणीला आलेला आंबा गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। दरम्यान आंब्यासोबतच इतर फळबागांना देखील या वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। पैनगंगा नदी कोरडी ठाक पडल्याने भूजल पातळी खालावल्याने नदीकाठच्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हिमायतनगर शहराला देखील याचा फटका बसलाय। शहरासाठी 19 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे, मात्र अद्याप नळाला पाणी आलेले नाही, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी भटकंती करावी लागतीये। नांदेड जिल्ह्यात रस्त्याच्या निकृष्ट कामाचा अजब नमुना समोर आलाय। नायगाव तालुक्यातील टाकळी ते बेटमोगरा या रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले होते, मात्र काही दिवसातच या रस्त्यावर चक्क 4 ते 5 फुटांची खोल खड्डे पडले आहेत। त्यामुळे या रस्त्यावर अनेकांचे अपघात झाले असून टाकळी आणि बेटमोगरा गावातील वाहनधारक जखमी झाले आहेत। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज माळाकुळी गावात बंद पाळण्यात आलाय। गावातील सर्वांनीच एकत्रित येत या बंदचे आवाहन केले होते। या बंद मध्ये सर्वच व्यापाऱ्यांनी सहभागी होत प्रतिसाद दिलाय। वाढत्या उष्णतेने नांदेड शहरात विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याच्या घटनात वाढ झाली असून ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर रात्रभर विद्युत पुरवठा खंडित राहतोय। नांदेड शहरात 1982 ते 2010 या काळात शिकलेल्या मूकबधीर विद्यार्थ्यांनी आज एकत्र येत आपल्या शिक्षकांचे आभार मानले। शहरातील मालपानी मूकबधीर विद्यालयात हा गुरु कृतज्ञता आणि मित्रमिलन सोहळा घेण्यात आला। राज्यभर असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।